नमस्कार, अर्चनास फार्म फूडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला गणपती उत्सवला आणि चतुर्थीला लागणारा नैवेद्याचा प्रसाद हे मी करून दाखवणार आहे. एकदम झटपट होते. घरच्या साहित्यापासून एकदम मस्त असे हेल्दी रेसिपी करणार आहे. एकदम मस्त होतात. जे आपण मिठाईसारखी आणि हलवाईसारखी एकदम मस्त चविष्ट होते. एवढी छान लागते ही रेसिपी. नक्की ट्राय करा. चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. गॅसवरती कढई छान तापवून घेतली, आपण गरम करून घेतली. त्यामध्ये वेलची आणि जायफळ आणि मेथीचे बिया घेतलेत. मेथी बिया पौष्टिक असतात. आणि वेलची सालीसकट घेतलेत मी. छान आता खमंग असे भाजून घेऊया. मेथीचे बिया 5-6 घेतलेत. तीळ आणि खसखस खमंग भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम तडतडले आपली. अशाच वेळी आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. इथं फुटाणे डाळ वापरले मी. तर हे खमंग भाजून घ्यायचे. 1 वाटी मी फुटाणे डाळ वापरले. फुटाणे डाळ भाजलेले असते, त्यामुळे थोड्या वेळेस असं गरम करून घ्यायचे. प्लेटमध्ये काढून घेऊया. मुगाची डाळ खमंग भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकताय कलर बदललाय. आपण अशाच ह्याला आपण मुगाची डाळ काढून घेऊया प्लेटमध्ये. फुटाणे डाळ आणि मुगाची डाळ एकत्र केली मी. ते सुके खोबरे घेतलेत. तुम्हाला जर मार्केटमध्ये ते खोबऱ्याचं हे मिळतं ते सुद्धा वापरू शकता. हे घरचं मी सुकलेला नारळाचा खिस काढून घेतला आहे मी. हे छान असं परतून घ्यायचं आहे. 2-1 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण ड्रायफ्रूट घालायचं आहे. बदाम, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता यामध्ये. फुटाणे डाळ आणि मूग डाळ हे छान आता बारीक करून घ्यायचं आपल्याला. ह्यामध्ये आपण तीळ आणि खसखस पण घालणार आहोत. आणि वेलची आणि आपण जायफळ ते भाजून घेतले ते पण आपण एकत्र करून पेस्ट करून घ्यायचे. त्यामुळे आपली वेलची एकदम बारीक होते. एकदम छान असं बारीक होते. आता हे छान आता बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम मस्त वेलची पण छान अशी बारीक झाली आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे बारीक करून घेणार आहे. एकदम मस्त अशी बारीक झाली. आता कढई छान तापवून दिली मी. तर गरम करून घ्यायची कढई आपल्याला. यामध्ये तूप घालायचं आहे. आपण तूप इथं मी 4 वाटी तूप घेतले. आपण लागल तसे तूप ॲड करायचं आहे. कढईमध्ये तूप घालणार आहोत. थोडेसे तूप घातले मी यामध्ये. आता गव्हाचे पीठ 2 वाट्या घेतले तिथे. आणि कोंड्या सकट घ्यायचे आहेत. आपण चाळून घ्यायचं नाही गव्हाचं पीठ. कोंडा हा पौष्टिक असतो. इथं मी गव्हाचं पीठ चाळून घेतले नाहीत. आता छान असं भाजून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं तूप घालत जाणार आहोत. हे तूप मी अजून ॲड करते मी यामध्ये. अशा पद्धतीने जरा जरा तूप आपण ॲड करणार आहोत. गॅस मंद ठेवायचा आहे. मंद आचेवरती छान असं खरपूस असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं. एकदम छान लागते ही रेसिपी. आणि हा व्हिडिओ माझा शेवट बघा, कारण की मी छोटे छोटे टिप्स सांगितलेत आणि मी असा एक पदार्थ करणार आहे. त्यामुळे आपले प्रसाद एकदम मस्त होणार आहे. अजून मी तूप ॲड करते. तुम्ही बघू शकताय तूप अजून आपल्याला लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला तूप जरा जरा घालायचं आहे. मी अजून तूप मेथी ॲड करते. जसं पीठ आपलं भाजेल तसं तूप आपण जरासं घालत जाणार आहे. त्यामुळे पीठ आपलं खमंग असं छान असं भाजलं जातं. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा आपल्या पिठाचा बदलला आहे. एकदम छान खाव्यासारखं छान दिसायला लागले आपले पीठ हे. तुम्ही बघू शकताय एकदम छान असं पीठ. तुम्ही बघू शकताय एकदम तूप असं एकदम पीठ आपलं हे झालेलं आहे. एकदम मस्त असं पीठ खमंग आपले भाजले. अशा पद्धतीने आपले पीठ असं छान असं हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. सतत हलवायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम पीठ आपलं एकदम मस्त असं खाव्यासारखं किंवा माव्यासारखं दिसायला लागले. खमंग आपलं पीठ भाजले. आता ह्यामध्ये आपण हे पेस्ट आता माशा आपण केलेले डाळ आणि डाळीचं आपण हे फुटाणे डाळीचे ते आपण ॲड करायचं आहे यामध्ये.
आणि एकसारखं आता हे थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. आपण डाळ ती भाजून घेतली तरी पण जराशी पीठ जरा भाजून घ्यायचं आहे. यामध्ये सुकं खोबरं पण भाजलेलं टाकायचं आहे. प्रसाद म्हटलं की खोबरं सुकं खोबरं आलंच. एकदम छान लागते ही रेसिपी. छान असं खमंग गॅस मंद आचेवर भाजायचा आहे की लागण्याची शक्यता असते. एकदम पिठा कलर मस्त आला आहे आणि बघूनच एकदम मस्त असं वाटते की रेसिपी एकदम छान होणार आहे. आणि ती सुंठपूड बडीशेप पूड आणि हे आपण तुम्ही सुंठपूड सुद्धा घालू शकता. या ठिकाणी एकदम छान सुगंध येतो वेलची आणि बडीशेपची. जायफळ घातल्यामुळं एकदम मस्त खमंग वास यायला लागला आहे. आता ही बदाम आणि काजूचे पण पेस्ट करून घ्यायची आहे. जराशी जाडसर ठेवायची. तुम्ही बघू शकता बदामाची हे पण जाडसर असे भरड केली आहे, त्यामुळे छान खाताना असं छान लागतं. जर तुम्ही ड्रायफ्रूट आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता. एकदम ड्रायफ्रूट जास्त घातल्यामुळे एकदम छान हे प्रसाद तयार होतो आपला. तुम्ही बघू शकता आपल्या जेवढ्या हाताला आपल्या कोंबडं असेल तोपर्यंत आपल्याला यामध्ये गुळ ॲड करायचा आहे. आपल्याला जास्त गरम असताना ॲड करायचं नाही. आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये जर आपलं ते आपण पीठ भाजलेलं घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम आपल्या हाताला जसं गरम लागेल त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. ह्यामध्ये गुळ ॲड करायचा आहे. तर मी सेंद्रिय गुळामुळे एकदम पौष्टिक होतं. अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. थोडासा गूळ आणि थोडंसं सारण घ्यायचं आहे त्यातलं पिठाचं आणि छान असा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळं बारीक करून घेणार आहे. मी पीठ पहिलं बारीक करून घेतले. दुसराही घाणा या पद्धतीने सगळे पीठ बारीक करून घेणार आहे. आता हे तूप आपण गरम करून घेतले आणि जरा पिठामध्ये ॲड करायचं आहे. मग लाडू लगेच वळतात. जर तुमचे पीठ अजून जरा सुके असेल की तूप गरम करायचं आणि आपल्या पिठामध्ये ॲड करायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला आधी तूप आपलं गरम आहे ना, त्यासाठी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि एकदम एकसारखं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तुम्ही टिप्स सांगितले लक्षात ठेवा की जर तुमचे लाडू वळत किंवा मोदक वळत नसतील की तुम्ही त्यामध्ये तूप गरम करायचं, जरासं कोमट तूप करायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे. लगेच लाडू आपले किंवा मोदक छान वळले जातात. आणि ह्यामध्ये टाकून एकदम मस्त अशी रेसिपी लागते. यामध्ये दूध पावडर ॲड करायची. 1 वाटीभर दूध पावडर ॲड केली आहे मी. एकदम मस्त रेसिपी लागते आणि एकदम छान असं चोळून घ्यायचं आहे. तर हाताच्या साहाय्याने आपल्याला छान असं चोळून घ्यायचे. त्याला गाठी सगळ्या हे करायचे आहेत किंवा मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेतले तरी चालेल. त्यामुळे एकदम मस्त अशी हे रेसिपी लागते किंवा प्रसादही छान तयार होतो आपला आणि एक 8 दिवसासाठी छान टिकतो हा प्रसाद. आता आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळे दूध पावडर आपले छान असतात एकजीव झालेले आहे. आता आपण साच्यामध्ये किंवा आपलं जे आपण प्रसादासाठी चमचा आणतो त्या चमच्यानं आपण हे आपला प्रसाद करून घेऊया. आपण आता मार्केटमध्ये अशा प्रकारचा चमचा मिळतो. त्या चमच्यानं खाली खसखस टाकायचे आहे आणि त्यावरती हे आपलं सारण सगळं आता असं एकदम छान असं दाबून घ्यायचं आहे. असं एकदम प्रेस करून आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. एकसारखं आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. मध्ये पोकळी ठेवायची नाही. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटवरती छान असं टप करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला छान लगेच आपल्याला तूप असल्यामुळं हे लगेच आपल्याला सेप मिळतो लगेच. अशा पद्धतीने आपले सगळे हे खसखसवरती छान एकदम मस्त असे बसले. दिसायला एकदम सुरेख दिसते. तुम्हाला बदाम काजू आता ही खोबरं लावलं मी, सुकं खोबरं लावले, ती पण किती सुरेख दिसते बघा. तुम्ही छान दिसते. आणि तुम्ही बदामसुद्धा लावू शकता, काजू लावू शकता किंवा खजूरसुद्धा लावू शकता. आता मोदकपात्राचा मी साचा घेतला आहे. त्यावरती एका साईडला खसखस, एका साईडला खोबरं सुकं खोबरं हे घेतले आणि एकदम असं साचा छान असं
एक दाबून प्रेस करून घ्यायचं आहे, पोकळी ठेवायची नाही. मग आपला मोदक एकदम छान होतो. असं प्रेस करून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने एकदम मस्त असे प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खोबरं मस्त एका साईडला लागले असं, आणि एका साईडला खसखस एकदम मस्त लागले. एका साईडला असं एकदम मस्त असं तुम्ही बघू शकता, एकदम मोदकाचा आकार एकदम मस्त असा आला आहे. प्लेटवरती आता काढून घेते. मी आता एक मोदक केलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा मोदकाचा शेप मस्त असा आला आहे. अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेणार आहे. आणि एका साईडला तुम्ही खजूर लावू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीसुद्धा बदामसुद्धा लावू शकता. पीस छोट्या तुकडा करायचा आणि त्यामध्ये लावायचा आणि एकदम पेस्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला मोदक तयार झाला आहे. आता खजूर लावले एका साईडला मी, दोन्ही साईडला खजूर लावून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सगळे मोदक आणि प्रसादाच्या चमच्याने हे सगळे करून घेणार आहे. आणि लाडूसुद्धा तयार करणार आहे मी ह्याचे. तुम्ही बघू शकताय हे लाडू पण मी असं एकदम छान असं वळायला जातो. लाडू पण बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं छान लाडू तयार झाला आहे. राहिलेल्या पिठाचे मोदक करून गणपतीचा प्रसाद आपला तयार झालेला आहे. एकदम गव्हाच्या पिठापासून आणि डाळीपासून आपण पौष्टिकपणा प्रसादामध्ये आणला आहे आणि एकदम हेल्दी झाले. बदाम ड्रायफ्रूट घालून एकदम पौष्टिक झाला आहे. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि गणपती चतुर्थीला आणि उत्सवाला तुम्ही ही गणपतीच्या नक्की रेसिपी करून पहा. तुम्ही बघू शकता लाडू एकदम मऊसूत झालेत, तोंडात टाकताना वेगळणाऱ्या. आणि प्रसादाच्या वाटीमध्ये आपण नैवेद्य दावू शकतो. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.